आपकी अदालतमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आरोप आहे की हे सुडाच्या भावनेतून राजकारण करतात. जॉब साहेब, आता हल्लीच यूपीए सरकारने 5 मंत्र्यांची एक कमिटी बनवली, ज्यामध्ये डिफेन्स मिनिस्टर प्रणब मुखर्जी, एचआरडी मिनिस्टर अर्जुन सिंग, होम मिनिस्टर शिवराज पाटील आणि अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर गुलाम नबी आझाद आणि एमओएस फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कपिल सिब्बल समाविष्ट होते. आणि या सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की एनडीए सरकारच्या काळात जे जे घोटाळे झाले आहेत, त्यांची चौकशी केली जावी, सक्तीने चौकशी केली जावी. जशी ही बातमी छापली त्याच्या लगेच नंतर तुम्ही एका प्रकारे मोहीमच आखली सोनिया गांधींच्या विरोधात. एक स्वाभिमान कमिटी बनवली, अशा लोकांना एकत्र केलं की ज्यांच्यावर वारंवार हल्ले केले जाऊ शकतात. हे बघा, या जगात लोक आपल्याकडे कसे बघतात त्याचा तुम्हालाही अनुभव असेलच आणि मलाही आहे. बाहेरून येणारे लोकं किंवा आपण बाहेर गेलो कुठेही, अशा ठिकाणावर वारंवार ही गोष्ट विचारली जाते, की "बाबा, आणखी कोणी नाही मिळालं? तुम्हा लोकांना पंतप्रधान बनवण्यासाठी किंवा देशाचा नेता म्हणून त्याला समजलं जावं." तर अशा प्रकारच्या गोष्टी विचारल्या जातात. त्याच्यामागे ही भावना नाहीये का, की कारण सरकार तुम्हाला टार्गेट करतंय, तर तुम्ही सोनिया गांधींना टार्गेट करून त्यांना डिफेन्सिव्ह करण्याचा प्रयत्न करावा? त्यांनी माझ्यावर एक आरोप लावला होता त्या लोकसभेमध्ये आणि एक मोठं भाषणसुद्धा दिलं होतं. आता मी त्यांना म्हणालो होतो, त्याच डिबेटमध्ये मला तर बोलूच देत नव्हते ते ज्या लोकं. डिबेटमध्ये ज्यामध्ये ते तुम्हाला कफन चोर म्हणाले हो. होते. तर मी त्यांना म्हणालो होतो, की आव्हान देतो मी उद्यापर्यंत तुम्हाला 24 तासांचा अवधी देतो आणि जे काही तुमच्याकडे माहिती आहे, ती माहिती घेऊन या. आणि त्याबरोबर हे सुद्धा म्हणालो होतो, मला भ्रष्ट करणारा असा एकही माणूस अजून जन्माला आला नाहीये आणि ना कधी तो जन्माला येणार आहे. हे सुद्धा म्हणालो सोनिया होतो. गांधी जेव्हा तुम्हाला कफन चोर म्हणाल्या होत्या, तुम्ही म्हणाला होता, "मी सेडिशनचा खटला करेन." मी जसं नवीन सरकार बनवलं, तर त्या सरकारला सगळ्यात पहिलं माझं पत्र गेलं होतं, असं सांगणारं की चौकशी करा. चौकशी करा, तुमचं सरकार आहे, आज चौकशी करा. आजपर्यंत कोणाची चौकशी करण्याची हिंमत नाही झाली आहे. आणि मी इथून सुद्धा त्यांना आव्हान देतो, चौकशी करा, सगळ्यांची चौकशी करा. आधी तुम्ही म्हणालात, की एक विदेशी मूळ असणारा व्यक्ती पंतप्रधान झाला नाही पाहिजे. त्यांनी हे स्वीकारलं, त्यांनी एवढं मोठं सॅक्रिफाईस केलं, त्या पंतप्रधान नाही बनल्या. पंतप्रधान बनणं, सॅक्रिफाईस करणं असं मला नाही वाटत. सॅक्रिफाईस करणं ते असं जो देशासाठी प्राण देतो. जो माणूस हातात आलेली पंतप्रधानाची खुर्ची सोडून देतो, या गोष्टीला सुद्धा तुम्ही सॅक्रिफाईस नाही हातामध्ये मानत का? नव्हती आली, गैरसमज आहे तुमचा. हातामध्ये नव्हती आली. हे बघा, त्यांना राष्ट्रपतींनी सरकार बनवण्यासाठी आमंत्रित केलं होतं. सगळ्या दलांनी त्यांना आपला नेता म्हणून निवडलं होतं. हे तर सर, तुमचं ऑब्सेशन आहे सोनिया गांधींच्या प्रती, की तुम्ही असा विचार करता. माझं काही ऑब्सेशन नाहीये. माझा इतका राग आहे आणि राग यासाठी आहे, कारण त्या खोटं बोलण्यामध्ये खूपच तरबेज आहेत. आणि त्यांनी जेव्हा इलेक्शनच्या वेळी तुम्हाला तुमचं शिक्षण किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी लिहून द्याव्या लागतात. तुमचा पगार किती आहे किंवा इत्यादी, इत्यादी. हे लिहून द्यावं लागतं. केवळ इतकंच नाही तर हे सुद्धा ॲफिडेव्हिट करून द्यावं लागतं. यांनी ॲफिडेव्हिटवर लिहून दिलं, की मी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकली आहे. या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकल्या नाहीयेत. मागच्या वेळी सुद्धा यांनी असंच खोटं लिहून दिलं होतं आणि जेव्हा ते हे सगळ्यांसमोर आणलं होतं, तर असं सांगितलं गेलं, की ते टायपिंग एरर झालं आहे, की त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकल्या आहेत. हे टायपिंग एरर आहे. यांना खोटं सुद्धा नीट बोलता येत नाहीये. तुम्ही काय केलं? तुम्ही असे जे नेता, जे रिटायर्ड हर्ट झाले होते, चंद्रशेखर आहेत, सुब्रमण्यम स्वामी आहेत, या सगळ्यांना एकत्र करून मोर्चा केला सोनिया गांधी यांच्या विरोधात. नाही, हे कोणाच्या विरोधात नाही आहे. हे देशाच्या स्वाभिमानाला जिथे ठेच पोहोचते, तेव्हा त्याला ठेच पोहोचू देत नाही. जॉर्ज साहेब, देशाच्या स्वाभिमानाचा तुम्ही तेव्हा विचार करायला होता, 6 वर्ष तुम्ही सरकारमध्ये होता. त्याच्या आधीपासूनच या गोष्टींविषयी एन-डी-एचे पार्टनर्स, ज्यामध्ये तुम्ही विशेषतः असं म्हणायचात, की एका फॉरेन ओरिजिनच्या व्यक्तीला पंतप्रधान बनलं नाही पाहिजे, राष्ट्रपती नाही बनलं पाहिजे. का नाही असा कायदा हे पास केला? आमच्या सरकारने खूप मोठी चूक केली. हा कायदा लागू व्हायला हवा होता. परंतु यामध्ये जो काही याचा इतिहास जो आहे, का नाही झालं असं ते ते आता इथे मी नाही सांगू शकत. जनतेतील बऱ्याच लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. हो, बोला. तुम्ही विचारा.
जॉर्ज साहेब, अनेक वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही श्री पाटील साहेबांना बॉम्बे निवडणुकीमध्ये हरवलं होतं, तर मी त्या दिवशी बॉम्बेमध्ये होतो. मी लोकांचा उत्साह तुमच्याप्रती पाहिलाय. तिथले टॅक्सी चालक, त्यांची जी मिरवणूक निघाली होती ती सुद्धा मी पाहिली आहे. तेव्हा तुम्ही एक फायर ब्रँड ट्रेड युनियन लीडर होतात. परंतु आता लोकांचं मत हे आहे की तुमची ना कुठली पार्टी आहे, ना तुमची कुठली कॉन्स्टिट्युएन्सी आहे, ना तुमच्याकडे कुठला प्रोग्राम आहे. पार्टीचा अध्यक्ष आहे, संसदेचा सदस्य आहे आणि दिवसरात्र जनतेमध्येच राहतो आणि काम करत असतो. पण वृत्तपत्रामध्ये छापलं जातं की ज्या पार्टीचे तुम्ही अध्यक्ष आहात त्या पार्टीमध्ये तुमचं काही चालत नाही. हे तर हे तर न्यूजपेपरच्या बातम्या आहेत ना. न्यूजपेपरच्या बातम्या आहेत. मला असं वाटतं की कौटुंबिक चालतं प्रकरण, तर तिथे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. एक व्यक्ती सगळं काही ठरवते आणि ते सगळेजण मान्य करून चालतात. परंतु आमच्या पार्टीमध्ये एक व्यक्ती काही ठरवत नाही. मी बघतोय की तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला की तो फिरून फिरून सोनिया गांधींवरच घेऊन येता. नाही, सोनिया गांधीवर नाही. हे तर एका एका व्यक्तीविषयी नाही आहे. कौटुंबिक राजकारण आपल्या देशामध्ये ज्या प्रकारे चाललंय, जर चालत राहिलं, तर कुठे जाईल हा देश? का इतकी नाराजी आहे तुमची सोनिया गांधी यांच्यावर? काय नाही, झालंय? तर तुम्ही लोक इतके सोनिया गांधीवर बोलता आहात, तर मी त्यांचं नाव सुद्धा घेत नाही, तर तुम्हीच लोकं त्याचं नाव घेऊन चालवत आहात हे सगळं. हां? शंकराचार्यांच्या प्रकरणामध्ये ज्याच्याशी सोनिया गांधींचं काही घेणं देणं नाहीये, जेव्हा तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या शंकराचार्यांच्या अटकेसाठी सुद्धा तुम्ही सोनिया गांधींना जबाबदार ठरवलं. नाही, मी नाही असं केलं. मी नाही असं केलं. तुमचं विधान आहे माझ्याकडे. जॉर्ज फर्नांडिस आणि डॉक्टर स्वर्ण स्वामींच्या स्वाभिमान मंचाने शंकराचार्यांच्या प्रकरणामध्ये आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना खेचण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर स्वामींनी आरोप लावलाय की तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांनी सोनिया गांधींच्या दबावामध्ये काची कामकोटीच्या शंकराचार्यांना अटक केली. या विषयावर दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये कट रचला गेला. या आरोपाचं समर्थन करताना जॉर्ज फर्नांडिस म्हणाले, डॉक्टर स्वामी कधीही पुराव्याशिवाय आरोप लावत हो, नाही. मग तेच तर आहे ना. मी तर त्यांच्याबद्दल बोललो. हे तर खूप सोपं काम केलं तुम्ही. आम्ही तर स्वामींना तर अनेक दशकांपासून ओळखतो. आणि स्वामी, मला माहिती आहे की ते कधी एक जेव्हा पकडण्यासाठी जातात कोणालाही, तर तेव्हा ते मग सोडत नाही. तो बुलडॉग आहे. तो सोडत नाही तर कोणाला. मग तुमच्या आसपास असे अनेक कित्येक बुलडॉग तुम्ही एकत्र केलेत का? कधी-कधी करावे लागतात ना. आता सोनियाजींबद्दल बोलणं चाललं होतं. आणि आपला देश हिंदू आहे आणि ती आपली सून आहे, तर तिला पंतप्रधान व्हायची संधी का दिली जात नाहीये? आणि तिला आपण आता एक्सेप्ट केलेलं आहे, तर मग ती मेंबर झाली आपल्या कुटुंबाची, आपल्या देशाची. मग बाकीच्यांना जसा हक्क आहे, तसा तिला सुद्धा हक्क आहेच ना, पंतप्रधान किंवा दुसरं काहीही व्हायचं. जर इतक्या मोठ्या देशामध्ये एखादी व्यक्ती मिळू शकत नसेल या देशाचा पंतप्रधान बनण्यालायक, तर मग कोण या देशाचा आदर करणार आहे? त्यांनी त्यांचा पती, त्यांची संपूर्ण फॅमिली सगळे निघून गेले. तरीही त्यांना का एक संधी दिली जात नाहीये, की त्या पुढे येऊन त्यांना जे करायचंय, त्यांची क्षमता दाखवायची आहे. देश चालवणं म्हणजे काय उपकार नाही करत आहे कोणावर. देश चालवण्याची क्षमता असली पाहिजे त्यांच्यामध्ये. जॉर्ज साहेब, त्यांचा मूळ प्रश्न हा होता, आपल्या संस्कृतीच्या अनुसार जी मुलगी घरी येते ती कुटुंबाची सदस्य होत असते. मग घरीच बसून राहा म्हणावं. आम्ही कुठे म्हणतो की बाहेर या.